सोन्याबद्दल आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी ते काही लिहून ठेवलेलं आहे की ते जर व्हॅल्युएशन पाहिलं तर त्याच्या पुढे आजचं व्हॅल्युएशन काहीच नाही. सोन्याकडे फक्त आपण अलंकार ह्या दृष्टिकोनातून न पाहता किंवा फक्त गुंतवणूक ह्या दृष्टिकोनातून न पाहता आरोग्यासाठी सोनं किती महत्त्वाचं आहे, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी या सोन्याचे काय महत्त्व आहे हे लोकांपर्यंत येणं हे अधिक गरजेचं आहे. सोनं हे शरीराला कणखर आणि ताकदवर बनवतं. जेव्हा एखादं मूल जन्माला येतं आणि ते नवीन नवजात बालक जन्माला आल्यानंतर त्याचं शरीर हे कणखर बनावं, एकदम धष्टपुष्ट बनावं, त्याला व्यवस्थित लवकर बोलता यावं, ह्यासाठी आपली आजी पणजी सोन्याचा एक छोटासा तुकडा घ्यायची, मधामध्ये बुडवायची, त्याच्या जिभेवरती ओम काढला जायचा आणि त्याचं पहिलं वॅक्सिनेशन तिथपासून सुरू होतं. तुमचा दागिना कुठला आहे हे महत्वाचं नाहीये, त्या दागिन्यामध्ये किती सोनं आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती व्हॅल्युएशन सोन्याचं हे ठरत असतं की आपण जो दागिना घेतोय सोन्याचा तो किती कॅरेटचा आहे हे आपण पाहिलं पाहिजे. दागिना कसा आहे, किती सुंदर दिसतोय, त्याला किती खडे लावलेले आहेत, मीना वर्क कसं केलंय, परंतु हे जास्त न पाहता की तो किती कॅरेटचा आहे ते आपण पाहिलं पाहिजे. तर थोडक्यात जर पाहिजे झालं तर 18 कॅरेट म्हणजे काय की तुमच्या सोन्याच्या दागिन्यामध्ये 75% सोनं आहे आणि 25% इतर धातू आहेत. आपण घेतलेलं असतं 18 कॅरेटचं आणि बिल मात्र आपल्याला लावलं जातं हे 22 कॅरेटचं किंवा 24 कॅरेटचं. अक्षरशः तुम्हाला सांगतो की तो सगळा दागिना खोटा निघाला. जवळपास 15-16 तोळे सोनं जे आहे पूर्णपणे खोटं निघालं. तुम्हाला फिजिकल गोल्डची जर आवड असेल तरच त्याच्याकडे जा, नाहीतर शक्यतो जाऊ नका. सोनं आणि सोन्याचे भाव जेव्हा पण आपण बघतो, फर्स्ट थॉट येतो डोक्यात की काश पणजी पणजवांनी, आपल्या आजी आजोबांनी, आई बाबांनी काही वर्षांपूर्वी तेव्हा तेवढं स्वस्त असताना सोनं जर खरेदी करून ठेवलं असतं, आज आपल्याकडे कसला पैसा असता, करोडपती असलो असतो आपण. पण मग इतकं स्वस्त असूनही तेव्हा त्यांनी सोनं खरेदी का केलं नाही? एक आय थिंक सिम्पल लॉजिक आहे. फॉर एक्झाम्पल 1995 ची गोष्ट घेऊया. 1 ग्रॅम सोन्याची प्राइस साधारण होती 4,650 आणि त्याच वेळी एका मिडल क्लास माणसाची जी मंथली सॅलरी आहे ती सुद्धा 4 ते 5,000 किंवा आपण म्हणू की त्याहीपेक्षा कमी होती. इनफॅक्ट तुम्ही जर नोटीस कराल तर आज पण परिस्थिती काहीशी अशीच आहे. आज पण बऱ्याच जणांच्या एका महिन्याच्या पगारात 10 ग्रॅमच गोल्ड येतं. म्हणजे तसं बघितलं तर फार बदललं काही नाहीये, फक्त रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती कमी होती. वेल, आज तरी सुद्धा सोनं जमेल तसं जमवणं सगळ्यांचं सुरू आहे, पण त्याचं व्हॅल्युएशन नेमकी का गरजेचं आहे ते बऱ्याच जणांसाठी नवीन आहे. खरं आहे की नाही? हॅलो, मी आकांक्षा आणि गोल्ड व्हॅल्युएशन विषयातले एक्सपर्ट्स स्वानंद पंडित आज आपल्यासोबत आहे, जे या विषयीची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय ठेवतात आणि गोल्ड व्हॅल्युएशन वर्कशॉप सुद्धा घेतात. नमस्कार. नमस्कार. गोल्ड व्हॅल्युएशन नेमकं काय आहे, आपण इथपासून मला वाटतं सुरुवात करायला हवी. तसं जर आपण पाहिलं, गोल्ड व्हॅल्युएशन म्हणजे सोन्याचं करत असलेलं आपण मूल्यांकन, की सोन्याचं मूल्य किती आहे हे आपल्याला समजणं हे अतिशय गरजेचं आहे. काय होतं, जुन्या काळामध्ये आणि आजच्याही काळामध्ये सोनं जर म्हणलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त एकच संकल्पना असते की ती कुठेतरी गुंतवणूक करावी किंवा एक अलंकार धारण करण्यासाठी तो आपल्या अंगावरती परिधान करावा, असा अलंकार. ह्या 2 गोष्टींसाठीच सोन्याकडे पाहिलं जातं. परंतु सोन्याबद्दल आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी, आपल्या प्राचीन संस्कृतीने इतकं काही लिहून ठेवलेलं आहे आणि ते काही महत्त्व त्याचं सांगितलेलं आहे की ते जर व्हॅल्युएशन पाहिलं तर त्याच्या पुढे आजचं व्हॅल्युएशन काहीच नाही. सोन्याकडे फक्त आपण अलंकार ह्या दृष्टिकोनातून न पाहता किंवा फक्त गुंतवणूक ह्या दृष्टिकोनातून न पाहता आरोग्यासाठी सोनं किती महत्त्वाचं आहे, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी या सोन्याचे काय महत्त्व आहे हे लोकांपर्यंत येणं हे अधिक गरजेचं आहे. तेव्हा खरं सोन्याचं मूल्यांकन आपल्याला काढता येईल, तेव्हा खरं सोन्याचं खरं मूल्यांकन काय आहे ते आपल्याला समजेल. आजकाल आपण जे मूल्यांकन करतो ते फक्त पैशांच्या स्वरूपामध्ये, किंवा आज मी 1,000 रुपयाला सोनं घेतलं असेल, उद्या त्याची किंमत काही थोडी वाढलेली असेल तर फक्त पैशात त्याचं आपण व्हॅल्युएशन करतो. तर ते न करता त्याच्या क्वालिटीचं पण व्हॅल्युएशन झालं पाहिजे आणि हे खरं सोन्याचं मूल्यांकन आहे. जसं तुम्ही म्हणालात की सोन्याला कितीतरी अँगल आहेत, लाईक आपण जसं त्याला वळवू खरं तर ते तसं वळतं, पण सोनं आणि आरोग्य ह्यांचं काय एकमेकांची कनेक्शन आहे? खूप छान प्रश्न विचारला. खरं पाहता सोनं हे आरोग्यासाठीच आहे. कारण आपण पाहतो की जसं एखादं नवीन मूल जन्माला आलं की त्याला पहिल्यांदा आपण काय करतो, व्हॅक्सिनेशन आपण करतो. व्हॅक्सिनेशन आपण करतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये एखादं मूल जन्माला आलं की आपण त्याला पहिल्यांदा विविध प्रकारचे डोसेस असतात व्हॅक्सिनेशनचे, ते व्हॅक्सिनेशन आपण करत असतो. जुन्या काळात काय होतं, जुन्या काळात कुठल्या लसी होत्या, काहीच नाही. मग जुन्या काळामधले आपले आजी पणजी आजोबा असतील, हे करायचे का की सोनं हे सगळ्यात बेस्ट अँटीबायोटिक आहे आणि अँटी पॉयझनिस्ट आहे. सोनं हे शरीराला कणखर
आणि ताकदवर बनवतं. तुम्ही पहा की बऱ्याचशा जाहिराती जेवणप्राशा असतात, सोना चांदी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते खरं आहे का? तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अतिशय खरं आहे की जेव्हा एखादं मूल जन्माला येतं आणि ते नवीन नवजात बालक जन्माला आल्यानंतर त्याचं शरीर हे कणखर बनावं आणि एकदम धष्टपुष्ट बनावं, त्याला व्यवस्थित लवकर बोलता यावं, ह्यासाठी आपली आजी पणजी सोन्याचा एक छोटासा तुकडा घ्यायची, मधामध्ये बुडवायची. तो ओरिजिनल सोनं असायचं आणि त्याच्या जिभेवरती ओम काढला जायचा आणि तो ओम काढल्यानंतर त्या सोन्याच्या स्पर्शाने त्याचे काही कण जे जिभेवरती जातात, त्यातनं ते बाळ जे आहे ते कणखर बनतं, मजबूत बनतं आणि त्याचं पहिलं व्हॅक्सिनेशन तिथपासून सुरू होतं. म्हणजे हा पहिल्यापासून असलेला पहिला अँगल आरोग्याच्या दृष्टिकोनातनं की मला कणखर बनायचंय, माझं शरीर मला एकदम असं पोलादी बनवायचंय, तर त्यासाठी सोनं कामाला येतं. आणि सोन्याचा आपण दुसरा फायदा जर पाहिला तर प्रत्येक धातूमध्ये एक ऊर्जा विज्ञान असतं. आपण जर पाहिलं तर आजच्या जगामध्ये जेवढं काही मेटलजी सायन्स आहे, जेवढं काही धातुशास्त्र आहे, हे जुन्या काळातल्या तुलनेमध्ये 20% सुद्धा नाही आहे. हो. प्राचीन काळामध्ये धातुशास्त्रामध्ये त्या धातूंच्या सोबत त्याच्या ऊर्जांचा सुद्धा अभ्यास केला जायचा. आणि मग प्रत्येक धातू, सोनं असेल, चांदी असेल, त्याच्यामध्ये जी असलेली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा बाहेर फेकत असतं. आणि सोनं हा धातू असा आहे की ज्यावेळेस तो आपण आपल्या जवळ बाळगतो, शरीरावरती धारण करतो, त्यावेळेस त्यातून तो पॉझिटिव्ह वेव्स ज्या आहेत, जी पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती धारण करण्याची क्षमता ठेवतो. म्हणून तुम्ही पहा, आपण देवांचा कुठलाही फोटो पाहिला की त्याच्यामध्ये असं भरगच्च दागिने घातलेले असतात, मुकुट पण सोन्याचा असतो, गळ्यात सोन्याचे अलंकार असतात. कारण का? की जेवढं तुम्ही सोनं अंगावरती धारण करता, शरीरावरती धारण करता, तेवढी ती पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीराभोवती सकारात्मकपणे काम करत असते आणि त्याचा फायदा तुमच्या मानसिक पातळीवरती आणि शारीरिक पातळीवरती आपल्या शरीराला होत असतो. म्हणून सोनं हे महत्त्वाचं आहे, ते घातलं पाहिजे असं म्हटलं जातं. बरं, सोनं हे कोणीही घातलेलं चालतं का? कारण की एक तो पण मला वाटतं वेगळा विषय आहे, ज्याच्यामध्ये काही जण म्हणतात की अमुक रास असेल, अमुक डेट असेल, तर यांनी सोनं वापरू नये, असं पण काही असतं का? नाही, असं काही शक्यतो नाही आहे. कारण आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं, तुमच्या शरीराची जी गरज आहे, त्यासाठी ते सोनं घातलं पाहिजे. आणि सोनं घालण्याला आणि न घालण्याला असं कुठलंही बंधन नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितले जातात की जेव्हा मुलाचा जन्म होतो तिथपासून तर अगदी मरेपर्यंत हे सोनं धारण केलं जातं. म्हणजे इतकंच काय की बघा, एखादा मुलगा जन्माला आला की त्याला आपण लगेच सोन्याच्या तारेने त्याच्या जिभेवरती ओम काढतो, त्याच्या हातामध्ये आपण छोटीशी बाली असेल किंवा त्याच्या पायामध्ये सोन्याचे वाळे असतील, ते आपण त्यांना घालायला देतो. जशी जशी मुलं मोठे मोठे होतात तसं मग कुणी चेन घालतं किंवा मग आपण अजून पाहिलं युवावस्थेमध्ये असेल किंवा प्रौढावस्थेमध्ये असेल आणि अगदी मृत्यू झाल्यानंतर सुद्धा की त्या माणसाच्या तोंडामध्ये सोन्याचा मणी ठेवला जातो. अच्छा. कारण का? की तो अँटी पॉयझनिस्ट आहे, जेणेकरून मृत्यूनंतर सुद्धा सोनं आपल्या शरीरावरती खूप चांगलं काम करत असतं. सो गोल्डचं व्हॅल्युएशन आरोग्याच्या दृष्टीनं तुम्ही समजवलं, पण आता जर आर्थिक बाजूनं आपण त्याचा विचार केला, तर हे करणं का गरजेचं आहे असं वाटतं? ह्याच्यामध्ये अवेअरनेस वाढला पाहिजे प्रामुख्याने. कारण पैशाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सोन्याचं जे मूल्य आहे हे हजारो वर्षापूर्वी तेवढंच होतं आणि इथून पुढच्या हजारो वर्षानंतर पण तेवढंच राहणार आहे. फक्त आपल्याला वाटतं की त्याचा रेट वाढला आहे म्हणून किंमत वाढली आहे, तर ही वाढतच राहणार आहे. परंतु त्या सोन्यापासून मिळणारे जे फायदे आहेत हे मात्र अतिशय आमूलाग्र आहे, म्हणून ते खरंच सोनं आहे. आता बऱ्याचदा काय होतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये की सोनं हे सांभाळायचं म्हणजे प्रत्येकाला एक आपल्या कर्तृत्वाचा अभिमान म्हणून आपण सोन्याकडे पाहतो. आणि अडीअडचणीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला कुठली एकदम इमर्जन्सी येईल त्यावेळेस आपण ते कुठेतरी आपण गहाण ठेवू, बँकेमध्ये ठेवू आणि त्यातून आपल्याला इन्स्टंट लिक्विडिटी मिळते, म्हणजे पैसे आपल्याला लगेच मिळतील म्हणून ते आपण एक सुरक्षात्मक भावनेने आपण ते सोनं पाहत असतो. परंतु सोन्याचं व्हॅल्युएशन करताना की आपण जो दागिना घेतलाय त्याच्यामध्ये नक्की किती सोनं आहे, ते किती किती त्याचे टन्स किती आहे, म्हणजे टक्केवारी किती आहे, 75% आहे का 91% आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सोन्यामध्ये जी कॅरेट संकल्पना जी आहे की आम्ही 18 कॅरेटचं गोल्ड वापरतो, 22 कॅरेटचं गोल्ड वापरतो, ह्याच्यानुसार सोन्याचं व्हॅल्युएशन हे ठरवलं जातं. की तुमचा दागिना कुठला आहे हे महत्वाचं नाहीये, त्या दागिन्यामध्ये किती सोनं आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती व्हॅल्युएशन सोन्याचं हे ठरत असतं. बरं, सोन्याची जी शुद्धता आहे ती नेमकी कशी तपासली गेली पाहिजे?
कारण की बऱ्याचदा आपण डॉक्टरांकडे जातो तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवणं भाग असतं, कारण आपल्याला त्या शास्त्रातनं नॉलेज नसतं. ओके. तसं आपण जेव्हा सोनारांकडे जातो, बऱ्याचदा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो की हे जितकं म्हणतात तितकं सोनं कदाचित त्याच्यात असावं, फार फार तर कमीत कमी बिलावर जितकं लिहिलंय तितकं तरी सोनं त्याच्यात असावं. बरोबर. निश्चित खूप छान प्रश्न आपण विचारलात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा आजच्या जीवनातला म्हणजे प्रत्येकाच्याच जीवनामधला हा अतिशय कळीचा मुद्दा आहे की सोनं खरे कसं तपासायचं किंवा आपण जे घेतोय ते किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे खरंच कोणाला फारसं काही माहीत नसतं. आपण विश्वासावरती चालतो. परंतु जर आपण थोडासा अवेअरनेस केला किंवा आता आमचा जो कोर्स आहे अनलॉक द हिडन ऑफ द गोल्ड किंवा अनलॉक सिक्रेट ऑफ द गोल्ड हा तुम्ही ओके. जर कोर्स पाहिला तर ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने आपण डिझाईनच केलेलं आहे की सोनं तुम्ही घरच्या घरी कसं तपासू शकता, ओरिजिनल आहे की नाही हे कसं शोधायचं हे आपण त्याच्यामध्ये शिकवतो. आपण जर पाहिलं तर प्राचीन काळापासून जवळपास 52 प्रकारच्या टेस्ट, ज्याला 52 कशी सोनं असं म्हटलं म्हणजे 52 प्रकारच्या परीक्षांमधनं पास झालेलं सोनं ज्याला 52 कशी हो. म्हटलं जायचं. मग अशा वेगवेगळ्या तशा तपासण्या असायच्या की सोनं कसं आहे तर त्याला नाद आहे. आपण त्याचा सोन्याचा कॉईन जर खाली टाकला तो एकदम खणखण वाजतो. दुसरा कुठला धातू टाकला तर तो वाजत नाही. किंवा हातात घेतलं तर 5 मिनिटात तुम्हाला कळलं पाहिजे की ते सोनं आहे की नाही, त्याचं वजन काय आहे, त्याची ग्रॅव्हिटी डेन्सिटी किती आहे हे आपल्याला लगेच कळलं पाहिजे. तर त्याच्या टेस्ट आपण याच्यामध्ये शिकवतो. त्याचबरोबर प्राचीन एक पारंपरिक कसोटी दगड म्हणून येतो, तो काळा दगड असतो आणि त्या काळ्या दगडावरती ते सोनं घासलं की त्याच्यावरती ज्या रेषा उमटतात त्या रेषा पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच कळलं की ते खरं सोनं आहे की नाही. आता आजकाल एवढं कोणी करत नाही किंवा पाहायला तेवढी साधनं उपलब्ध नाहीत, फक्त सोन्याच्या दुकानामध्ये असतात आणि आजकाल जवळपास कॅरोमीटर सारखे काही मशिनरी पण आलेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही ज्वेलर्सकडे जर गेलात आणि त्याला सांगितलं की हे सोनं मला तुम्ही चेक करून द्या, तर त्या मशीनमध्ये ते सोनं ठेवून एक विदिन 10 सेकंदामध्ये 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ते लगेच चेक करून मिळतं आणि तुमच्या दागिन्यामध्ये किती पट सोनं आहे, म्हणजे किती टक्के त्याच्यामध्ये सोनं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारे आपण आज टेस्ट करू शकतो. परंतु माझं मत असं की आपण पारंपरिक पद्धतीने पण ते चेक केलं पाहिजे. अगदी कसोटी दगडावरती घासून पाहिलं पाहिजे, त्याच्यावर ॲसिड टाकून पाहिलं पाहिजे. अशा जवळपास 22 प्रकारच्या टेस्ट आपण ह्याच्यामध्ये शिकवतो. आता 52 कशी सोनं मानतात, परंतु 52 टेस्ट आता तेवढ्या राहिलेल्या नाहीत. जुन्या ज्या प्राचीन ग्रंथांमध्ये होत्या त्यातल्या मोस्टली 27-28 टेस्ट आता अवेलेबल आहेत. परंतु त्यातल्या 22 जरी आपण 27-28 अजूनही आहे. अजूनही आहेत. अच्छा. परंतु त्यातल्या 22 ज्या आहेत ह्या 22 तपासण्या जरी आपण केल्या, त्यातल्या 2-3 जरी तपासण्या केल्या तर तुम्हाला लगेच कळून जातं की खरं सोनं कुठलं आहे. बरं. म्हणजे तुम्ही आता आपण जो कोर्स आपण लॉन्च करतोय तर तुम्हाला जर अगोदर काहीच माहीत नसेल आणि तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर जर कुठलंही सोनं हातात घेतलं तर मोजून 5 मिनिटात तुम्ही सांगू शकाल की खरं आहे की खोटं आहे. अच्छा. म्हणजे इतकं ते सोपं आहे. फक्त ते कसं की काळाच्या पडद्याच्या आड गेल्यामुळं, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळं त्याच्याबद्दल एक न्यूनगंड किंवा असं बाऊ निर्माण झालं की कसं चेक करायचं. परंतु अतिशय सोपं आहे. फार काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये, ते आपण तपासू शकतो. कोणत्या अशा त्या बेसिक गोष्टी आहेत ज्या सोनं खरेदी करताना किंवा घ्यायला जाताना बघितल्याच पाहिजेत? तर खरं जर पाहिलं तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आजकालच्या दैनंदिन जीवनामधला, की जेव्हा आपण सोनं खरेदी करायला जातो तर मोजून 7 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. 7 गोष्टी कुठल्या, की सगळ्यात पहिल्यांदा काय की आजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण सोनं खरेदी करायला गेलो तर त्याचा BSI मार्क आहे का, हॉलमार्क आहे का, हे पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे. जसं एखाद्या माणसाला हाच माणूस आहे आपण कधी ओळखतो, तर त्याचं आधार कार्ड पाहिल्यानंतर किंवा पॅन कार्ड वगैरे पाहिल्यानंतर त्याची आयडेंटिटी झाली शासकीय. अगदी त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही सोनं कुठल्याही ज्वेलर्समधनं घेता तेव्हा त्याला तो BSI मार्क किंवा हॉलमार्क असणं गरजेचं आहे. जर हॉलमार्क नसेल तर तुम्ही त्या दुकानदाराला आग्रह धरा की मला ह्याला हॉलमार्कचा दागिना करून द्या. कारण हॉलमार्कमध्ये काय होतं की त्या सोन्यामध्ये किती शुद्ध सोनं आहे त्या दागिन्यामध्ये हे आपल्याला लगेच कळतं आणि त्याची नोंद ही शासकीय लेवलला होत असते. त्या ॲपमध्ये BSIचं ॲप जे आहे हॉलमार्कचं त्याच्यामध्ये होत असते. म्हणजे उद्या तुम्हाला तो मोडायचा जरी झाला तरी पण त्याची शुद्धता तुम्हाला लगेच आपल्याला कळून येते किती शुद्धता आहे, किती शुद्ध आहे. त्याच्यावरती रजिस्टर्ड नंबर आलेला असतो त्या BSI मार्कवरती, हॉलमार्कवरती. त्या ज्वेलर्सचं नाव, कुठनं खरेदी केलं आहे, कधी खरेदी केलं आहे, कोणाचं, हे सगळं काही त्या हॉलमार्कमध्ये असतं. म्हणून पहिली गोष्ट आपण ते चेक केलं पाहिजे. दुसरी गोष्ट की आपण जो दागिना घेतोय सोन्याचा तो किती कॅरेटचा आहे हे आपण पाहिलं पाहिजे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता कसं होतं की सोनं विकत घेताना प्रामुख्याने महिला वर्गाचं जर आपण पाहिलं तर तसं आकर्षण दागिना कसा आहे, किती सुंदर दिसतोय, किती आकर्षक दिसतोय, त्याला किती खडे लावलेले आहेत, मीना वर्क कसं केलंय ह्याच्याकडं पाहिलं जातं. परंतु हे जास्त न पाहता
मी म्हणेल की तो किती कॅरेटचा आहे ते आपण पाहिलं पाहिजे. कारण काय होतं की सोन्यामध्ये त्याची शुद्धता मोजायचं प्रमाण जर आपण पाहिलं तर हे कॅरेट आहे. म्हणजे 24 भाग असतात सोन्याचे. त्या 24 भागापैकी किती भाग सोन्याचे आहेत आणि किती भाग इतर धातूंचे आहेत हे ठरवणारं पॅरामीटर्स म्हणजे कॅरेट. आता नॉर्मली काय होतं की 24 कॅरेट म्हटलं की शुद्ध सोनं आलं. परंतु 24 कॅरेटमध्ये एकही दागिना बनत नाही. राईट. त्याच्यामध्ये दागिना बनतच नाही. कारण का की ते अतिशय मऊ असतं आणि दागिना बनवायला गेलं की दागिना तुटतो. मग सोन्याला भक्कमपणा येण्यासाठी, एक असं मजबूती येण्यासाठी मग त्याच्यात काय केलं जातं? चांदी असेल, तांबा असेल, ह्याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये त्या सोन्याला भक्कमपणा आणला जातो. मग तुम्हाला एखादी अंगठी बनवायची असेल आणि ती साधी असेल, खड्याची नसेल, साधी असेल तर तुम्ही ती 22 कॅरेटमध्येही बनवू शकता. त्याला भक्कमपणा येईल. तुम्ही बघा, पिळ्याची अंगठी जर आपण घातली तर काही दिवसात ती लगेच वाकायला लागते. कारण सोन्याचा तो गुणधर्म आहे, लवचिकपणा. तुम्ही सोनं दाबलं की ते लगेच पटकन Flexible वाकतं. असतं. परंतु त्याच्यामध्ये जर आपण इतर धातू मिक्स केले तर ते वाकणार नाही. मग 22 कॅरेटची अंगठी तुमची भक्कम होईल. परंतु त्याच अंगठीमध्ये तुम्हाला जर हिरा घालायचा आहे किंवा कुठलं रत्न घालायचं असेल तर मग तो टिकणार नाही 22 कॅरेटमध्ये, फारसा टिकणार नाही. मग ते तुम्हाला 18 कॅरेटचं बनवायला लागतं. आता हे 22 कॅरेट, 18 कॅरेट म्हणजे काय? आता थोडक्यात जर पाहिजे झालं तर 18 कॅरेट म्हणजे काय की तुमच्या सोन्याच्या दागिन्यामध्ये 75% सोनं आहे आणि 25% इतर धातू आहेत, म्हणून त्याला म्हणतात 18 कॅरेट. तुमच्या सोन्याच्या दागिन्यामध्ये समजा 22 कॅरेट लिहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये 91.67% इतकं शुद्ध सोनं आहे आणि राहिलेले जे काही आहेत ते इतर धातू आहेत. आणि मग ज्यावेळेस आपण सोनं विकत घ्यायला जातो तेव्हा आपण कुठल्या कॅरेटचं घेतोय हे पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, ह्या कॅरेटमध्ये पण फसवणूक व्हायची शक्यता जास्त असते. कारण विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण विश्वासावरती जेव्हा आपण सोनं खरेदी करतो तर आपण घेतलेलं असतं 18 कॅरेटचं आणि बिल मात्र आपल्याला लावलं जातं हे 22 कॅरेटचं किंवा 24 कॅरेटचं आणि आपल्याला माहीत नसतं किंवा अशी जाण नसते आणि त्यावेळेस आपली फसवणूक होते. तर सोनं आपण आज विकत घेतलं की लगेच दुसऱ्या दिवशी मोडायला जात नाही. आपल्याकडे वर्षानुवर्ष ते घरी पडलेलं असतं. जेव्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये एखादा कठीण प्रसंग येतो किंवा आर्थिक अडचण येते त्यावेळेस आपण बँकेत ते मोडायला जातो किंवा गहाण ठेवायला जातो. त्यावेळेस मात्र कळतं की अरे हे कमी कॅरेटचं आहे आणि मग घेतलं होतं तर मी त्यावेळेस 90,000 घेतलं होतं आणि आता फक्त 70,000 मिळतात. तर असं का? तर कुठलीही बँक सोन्याच्या दागिन्यांवरती कर्ज देत नाही, तर ते दागिन्यामध्ये असलेल्या सोन्यावर कर्ज देते. म्हणून तुमचा कॅरेट हा पाहणं ही दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की आपण कुठल्या कॅरेटचं घेतोय. तिसरी गोष्ट असते ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तुम्ही जे सोनं विकत घेताय त्याला घडणावळ किती लावलेली आहे, म्हणजे मजुरी आपण जे म्हणतो मेकिंग चार्जेस. आता मेकिंग चार्जेसबद्दल गव्हर्नमेंटचे असे काही फारसे नियम नाही आहेत. म्हणजे कोणी कसंही ह्याच्यामध्ये लावू शकतो. परंतु अनेक मोठमोठ्या शहरामधले जे काही सराफ असोसिएशन्स आहेत त्यांनी काही पॅरामीटर्स असे अलिखित असे सेट केलेले आहेत की समजा 24 कॅरेटचा असेल एखादा तुम्ही दागिना घेतला असेल किंवा 22 कॅरेटचा असेल तर मग त्या ठिकाणी किती मजुरी असली पाहिजे, तर कमीत कमी 5% तर 12% मजुरी असते. जर त्याच्यावरती पारंपरिक दागिना असेल, त्याला कुठलं वर्क नसेल केलेलं, साधा दागिना असेल, जास्त डिझाईन नसेल तर 5 ते 10% 12% मजुरी आकारली जाते. परंतु तो दागिना जर जास्त आकर्षक असेल, त्याला जास्त डिझाईन्स असतील, जास्त त्याला जोड असतील, तर जेवढे जास्त जोड सोन्याला तेवढी त्याची डिझाईन चांगली आणि जेवढी डिझाईन चांगली तेवढा त्या सोन्याचा कॅरेट कमी होतो. आणि मग होतं काय की तुम्ही जेवढी जास्त डिझाईन असेल तेवढी घडणावळ पण जास्त लागते, कारण मजुरी जास्त लागते. मग अशा बरोबर. दागिन्यांसाठी आपण पाहिलं तर आज पुण्यामध्ये तरी कमीत कमी 12% तर जवळपास 30% मजुरी आकारली जाते. आणि मग आपल्याला जर मजुरीबद्दल हे माहीत नसेल तर तिथं आपली फसवणूक होऊ शकते. कारण दागिना साधा असतो, अतिशय म्हणजे पारंपरिक पद्धतीचा किंवा एकदम साधा दागिना असतो आणि मजुरी मात्र त्याला 30% लावलेली असते, 25% लावलेली असते. त्यावेळेस आपण जाब विचारू शकतो सोनाराला की बाबा तुम्ही एवढी मजुरी का लावली, कुठल्या बेसवरती लावली. आणि ती मजुरी लावल्यानंतर पण त्या मजुरीवरती परत आपल्याला GST द्यायला लागतो 5%. करेक्ट. तो पण त्याला लावलाय की नाही ते आपण पाहिलं पाहिजे. चौथी गोष्ट, सोन्याच्या दागिन्यांमध्ये तुम्ही वजन, जे तुम्ही दागिना विकत घेताय त्याचं ॲक्युरेट वजन आपण घेतलं पाहिजे. आता ॲक्युरेट वजन म्हणजे नक्की काय करायचं? समजा तुम्ही मंगळसूत्र विकत घेताय, तर मंगळसूत्र विकत घेताना त्या मंगळसूत्राचं ग्रॉस वेट किती आहे आणि त्या मंगळसूत्रामध्ये असलेलं सोन्याचं वेट किती आहे, त्याचे आपण दोरा असेल किंवा जे काळे मणी असतील ते बाजूला करून किंवा अजून इतर कुठल्या खडे असतील ते सगळे बाजूला करून ॲक्च्युअल सोनं त्याच्यामध्ये किती आहे ह्याचं वेट आपण वेगळं घेतलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींचं वेट आपण ग्रॉस वेट ते वेगळं घेतलं पाहिजे. ते जर ॲक्युरेट असेल, व्यवस्थित असेल तर आपली फसवणूक होणार नाही. बऱ्याचदा काय होतं की आपण दागिना एखादा घ्यायला जातो, आता समजा नेकलेस असेल तर ते दोऱ्यासहित वजन केलं जातं
किंवा त्याला काही खडे असतील तर खड्यांचंही वजन केलं जातं आणि ते अनादोने राहून जातं मायनस करायचं, परंतु ते काउंट होतं सोन्यामध्ये आणि तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात. म्हणून करेक्ट. बिल पाहताना, बिल घेत असताना की आपण घेतलेलं वजन हे सोन्याचंच आहे का हे आपण तपासलं पाहिजे. त्याच्यामध्ये इतर कुठल्या खड्यांचं किंवा दोऱ्याचं, गोंड्याचं ह्याचं वजन तर आलेलं नाही ना, ह्याच्यात आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने पाहणं अतिशय गरजेचं आहे. बरं, तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा दागिने होतात किंवा त्याच्यामध्ये जेव्हा खडे असतात तर ते 18 कॅरेट पर्यंत जातं, पण बऱ्याचदा आपण बघतो की 22 कॅरेटमध्ये आज कितीतरी दागिने बनतात ज्याच्यामध्ये खडे आहेत. मग त्याच्यामध्ये बनतात ना. काय शंका घेण्याची गरज आहे? नाही, शंका घ्यायचं नाही, तो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याकडे पाहायला पाहिजे. कसे 22 कॅरेटमध्ये दागिने बनतात का? तर बनतात, परंतु तो टिकत नाही जास्त. आता समजा तुम्ही एखादा मौल्यवान हिरा घेतलेला आहे. आता हिरा कसा आहे, तो एकदम टणक आहे, तो हार्डनेस आहे, त्याच्यावर तुम्ही काय दगड जरी मारला तरी तो फुटणार नाहीये. खरंय. परंतु हिरा हा शार्प आहे. ज्यावेळेस तुम्ही तो सोन्यामध्ये घालणार, समजा 22 कॅरेटमध्ये घातला, तर पहिले तुम्हाला काही दिवस काही फरक जाणवणार नाही. तो तुम्हाला व्यवस्थित वाटेल. तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली, रात्री काढून ठेवला, व्यवस्थित ठेवला, नंतर तो घातला किंवा जास्त कुठं हात खरचटला नाही किंवा कुठं त्याला जास्त कुठं इजा झाली नाही, तर तो टिकू शकतो. 22 कॅरेटमधला पण टिकू शकतो. परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळेस काम करत असतो, तर कळत नकळतपणे आपला हात इकडं तिकडं लागतो किंवा रफनेस त्याला येत असतो. आणि मग 22 कॅरेटमध्ये जर हिरा बसवलेला असेल किंवा दागिन्यात खडा बसवलेला असेल, तर त्यावेळेस मात्र होईल काय, तो दागिना तुटण्याची शक्यता जास्त असते. आणि मग एवढा मौल्यवान हिरा जर तुटला, म्हणजे दागिना तुटला आणि तो जर खाली पडला, तर तुमचं किती लाखो रुपयाचं नुकसान होऊ शकतं. मग ते होऊ नये म्हणून मी एक असा नियमच सेट केला की बाबा हिरा असेल किंवा स्टोन असतील तर हे 18 कॅरेटमध्ये अतिशय सुरक्षित राहतात. बाकी तुम्हाला तो काय 22 मध्ये तुम्ही बनवू शकता, 21 मध्येही बनवू शकता, 20 मध्येही बनवू शकता, असं काही नाही आहे. तुमच्या त्या सांभाळण्यावरती आहे. परंतु 18 कॅरेटमध्ये शक्यतो जास्त इजा काही होत नाही, दागिना तुटत नाही, भक्कम राहतो आणि दीर्घकाळ चालतो. तर ज्या गोल्ड व्हॅल्युएशन बद्दल आपण बोलतोय, ज्याच्यावरती तुम्ही वर्कशॉप घेताय आणि ते करत असताना मला असं वाटतं की इतर अनेक फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये त्याचा फायदा पण होऊ शकतो जर हे वर्कशॉप कोणी केलं तर. तर त्या फील्ड्स नेमकी कोणकोणत्या आहेत, कोणकोणते वेज ओपन होऊ शकतात हे वर्कशॉप केल्यानंतर? तसं जर आपण पाहिलं तर सोनं हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यामुळं हा वर्कशॉप हा सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे मी तर म्हणेल अगदी 10वी-12वीतल्या मुलापासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत हा वर्कशॉप जो आहे तो सगळ्यांसाठी गरजेचा आहेच आहे. परंतु एक करिअरच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सोन्याचं मूल्यांकन कसं करावं, सोनं कसं तपासावं, तर हे जास्तीत जास्त फायद्याचं कोणाला आहे की फायनान्स सेक्टरमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये. आता काही राष्ट्रीयकृत बँक आहेत ज्या सोने तारण कर्ज देतात किंवा पतसंस्था असतील किंवा मल्टीस्टेट आहेत, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत. ह्यांना काय की ह्यांचा व्यवसाय आहे सोनं घ्यायचं आणि त्याच्यावरती कर्ज द्यायचं. आता ते सोनं घेत असताना ते किती ओरिजिनल आहे, कुठल्या कॅरेटचं आहे हे पाहणं गरजेचं असतं. तिथं जाणकार व्यक्तीच लागतो आणि शक्यतो सोनार समाजातीलच लोक तिथं असतात आणि मग त्या लोकांना हा कोर्स सगळ्यात जास्त फायद्याचा आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये मी एका नॅशनलाइज बँकेमध्ये ऑक्शनसाठी गेलो होतो. ऑक्शनला गेल्यानंतर तिथं ज्यावेळेस लिलाव सुरू झाला, त्यावेळेस जवळपास 30 गोल्ड व्हॅल्यूअर माझ्यासारखे आले होते. लिलाव झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बँकेला डिमांड केली की ते तुम्ही जो काय लिलावाचा दागिना आहे तो आम्हाला तपासायला द्या. अक्षरशः तुम्हाला सांगतो की तो सगळा दागिना खोटा निघाला. जवळपास 15-16 तोळे सोनं जे आहे पूर्णपणे खोटं निघालं. तर ते ब्रांच मॅनेजर जे आहेत ते डोक्याला हात लावून बसले की आता करायचं काय? कारण त्यांचा थोडा अपमान झाला ना की एवढे सगळे लोक आलेत, त्यांच्यासमोर आपला दागिना खोटा निघाला. मग त्यांना मी सांगितलं तुमच्या व्हॅल्यूअरला बोलवून घ्या. व्हॅल्यूअरला बोलवून घेतल्यानंतर व्हॅल्यूअर आले, त्यांच्या सोनाराला त्यांनी चेक केलं. त्यांनी सांगितलं मी ज्यावेळेस व्हॅल्युएशन केलं त्यावेळेस तर हे खरं होतं, आता कसं खोटं झालं मला माहीत नाही. म्हणजे प्रत्येकजण एकमेकांवरती टोलवायला लागला. तर आता ह्याच्यात नुकसान कोणाचं झालं तर बँकेचं झालं. आता बँक ते रिकव्हर करेल, कायदेशीर प्रक्रिया वापरून, केसेस करून, पोलीस स्टेशनला जाऊन रिकव्हर करेल. पण ह्याच्यामध्ये मनस्ताप कोणाला झाला? बँकेला झाला. कारण का? पैसे गेले कोणाचे? बँकेचे. ज्याने ठेवलं त्याने कुठल्या इंटेन्शनने ठेवलं ते माहीत नाही. ज्याने ठेवून घेतलं त्याने व्यवस्थित चेक केलं का नाही केलं ते माहीत नाही. परंतु भुर्दंड कोणाला बसला? बँकेला बसला. मग अशा प्रकारे कोणाची फसवणूक बँकांची खूप होते. आपण पाहतो अनेकदा टीव्हीवरती बातम्यांमध्ये पण की अमुक अमुक बँकेला इतक्या लाखोंचा गंडा, अमुक अमुक बँकेला इतक्या लाखोंचा अपहार. म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडतात हे केवळ नॉलेज नसल्यामुळं ह्या गोष्टी घडत असतात. म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये जेवढे काम करणारे व्यक्ती आहेत, म्हणजे कर्मचारी असतील, त्यांचे सगळे अधिकारी वर्ग असतील, ह्या सर्वांना हे प्रशिक्षणाची गरज आहे. म्हणजे ते स्वतःच सोनं चेक करू शकतात, किती खरं आहे, किती खोटं आहे आणि किती त्याच्यावरती व्हॅल्युएशन करून किती लोन द्यायचं, किती कर्ज द्यायचं हे ठरवू शकतात RBIच्या गाईडलाईनप्रमाणे. म्हणून
ह्या फायनान्स सेक्टरमधील लोकांना ह्या जास्तीत जास्त फायद्याचा आहे. त्याचबरोबर ज्यांना ज्वेलरी व्यवसायामध्ये, सराफ व्यवसायामध्ये करिअर करायचे त्यांनाही हे फायद्याचं आहे. कारण ज्यावेळेस दुकानामध्ये आपण मोड घ्यायला जातो त्यावेळेस बऱ्याचदा जुने दागिने आपल्याकडे येत असतात आणि जुन्या दागिन्यांमध्ये काही खोटे दागिने पण असतात. मग दागिना खरा आहे की खोटा आहे हा कसा ओळखायचा हा या कोर्समध्ये आपल्याला शिकायला मिळतं, जेणेकरून आपली फसगत होत नाही आणि आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू सोन्याची जी आहे ती आपल्याला आकारता येते. फायनान्स सेक्टर आणि गोल्ड म्हटलं की बऱ्याचदा असं असतं की ते प्रॉफिटेबल आहे तिथे इन्व्हेस्ट करणं, पण जोपर्यंत आपल्या हातात ऍक्च्युअल सोनं येत नाही तोपर्यंत आपण सोनं खरेदी केलंय ही फिलिंग येते आणि म्हणून आपण कधी कधी मे बी 24 कॅरेट्सकडे पण वळतो. ते 24 कॅरेट्समध्ये पण 999,995 हे काय कन्फ्युजन आहे आणि हा काय हा फॉर्म्युला आहे? ही ऍक्च्युली हा टर्न्स असतो सोन्याचा, की आपण प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्षात आपण शिकवत होतो कसा काढायचा. ते प्रत्यक्षात आपण सोनं हातात देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला आपण ते शिकवत असतो की 24 कॅरेट काय आहे, 22 कॅरेट काय आहे, ते कसोटी दगडावरती पण कसं ओळखायचं. आता हे कॅरेटचे प्रकार आहेत. जसं आपण परिमाण पाहतो म्हणजे वजन पाहतो एखाद्या गोष्टीचं, तर वजनाचे जसे परिमाण असतात तसं सोन्याचा शुद्धतेचा जो क्रायटेरिया आहे हा कॅरेटमधला आहे. आता 22 कॅरेट म्हणजे काय, की खाणीतनं प्युअर होऊन रिफाईन होऊन आलेलं सोनं जे आहे जे अतिशय शुद्ध आहे ह्याला आपण 24 कॅरेट म्हणतो. आता हे किती टक्के शुद्ध असतं तर 99.99% शुद्ध असतं. 0.1% त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं इतर धातू ठेवायला लागतात कारण तो हार्डनेस येण्यासाठी. परंतु 99.99% म्हटलं तर हे पूर्णपणे शुद्ध सोनं हे 24 कॅरेटचं असतं. परंतु आपण जर खरेदी करायला आपण गेलो तर आपण बारच्या स्वरूपामध्ये खरेदी करतो किंवा कॉईनच्या स्वरूपामध्ये खरेदी करतो. तो 99.50 अच्छा. हा जो आहे हा कॉईन्स म्हणजे स्टँडर्ड गोल्ड त्याला म्हटलं जातं. हे स्टँडर्ड गोल्ड जे आहे हे स्टँडर्ड गोल्ड त्याला सुद्धा रेट हा 24 कॅरेटचाच असतो बऱ्यापैकी आणि तो सुद्धा आपण वापरू शकतो. तो पण पूर्णपणे शुद्ध असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर जसं मग तुम्हाला अलंकार बनवायचे आणि सोन्याला हार्डनेस द्यायचा आहे त्या प्रमाणात मग 23 कॅरेट असेल, 22 कॅरेट असेल, 21 असेल, अगदी 1 कॅरेटपर्यंत सुद्धा हे सोन्याची टक्केवारी जाऊ शकते. मग जेवढं सोन्याची टक्केवारी कमी कमी होत जाते तसे कॅरेट तुमचे कमी 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 होत जातात. काही देश आहेत ज्यांनी आपले जे डॉलर रिझर्व्ह आहेत ते कलेक्टिव्हली कमी करायला सुरुवात केलेत. रशिया असेल, ब्राझील असेल, आय गेस साऊथ आफ्रिका असेल किंवा इव्हन आपला भारत देश असेल. तर सोन्याची आताची व्हॅल्यू आणि याचं येणारं भविष्य काय वाटतं? नाही, भविष्य म्हणण्यापेक्षा आता हे प्राचीन काळापासून सोन्याला तेवढं व्हॅल्युएशन आहेच आहे आणि इथून पुढे पण राहणारच आहे. म्हणजे लाखो वर्षापूर्वी तुम्ही जरी पाहिलं तरी सोन्याची जी व्हॅल्यू होते ती आताही तेवढीच आहे आणि इथून पुढे लाख वर्ष सुद्धा तेवढीच राहणार आहे. कारण कुठल्याही देशाचा आर्थिक जो काही भाग आहे किंवा जी स्टेबिलिटी आपण म्हणतो किंवा त्यांचा जो काही बेस आपण म्हणतो तर हा चलनांचा बेस जो आहे हा सोनं असतो. कारण जरी अमेरिकेचा डॉलर असला काय किंवा भारताचा 1 रुपया असला काय तर ही व्हॅल्यू कशावरती ठरते, डॉलरची व्हॅल्यू कशावरती ठरते किंवा रुपयाची व्हॅल्यू कशावरती ठरते की तुमच्या देशाकडे किती सोनं आहे, तुमच्याकडे सोन्याचा साठा किती आहे त्याच्यावरती ती ठरत असते. म्हणून रुपयाचं मूल्यांकन म्हणा किंवा अवमूल्यांकन म्हणा हे कशावरती ठरतं तर तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावरती. आता सोन्याचा साठा हा प्रत्येक देश हा वाढवायचा पाहत असतो. आता अमेरिकेकडे जर आपण पाहिलं तर जवळपास 8,500 टन सोनं आहे. तेच भारताकडे 850 टन सोनं आहे. म्हणजे जेवढा तुमचा सोन्याचा साठा देशाचा असेल तेवढी तुमची अर्थसत्ता जी आहे ती मजबूत असते. म्हणून मग होतं काय की सोन्याचे रेट कमी जास्त का होतात की ज्यावेळेस आपण जगामध्ये पाहतो जसं आता रशिया युक्रेनचं युद्धाचं पार्श्वभूमी असेल किंवा कुठं दहशतवादी हल्ले असतील, युद्धजन्य परिस्थिती असेल, ह्याला वेगवेगळी अनेक कारणं आहेत. तर हे अशी कुठलीही धोकादायक कारणं दिसू लागली तर प्रत्येक देश करतो काय सिक्युअर व्हायला पाहतो. आपली अर्थव्यवस्था सिक्युअर करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि मग तो करतो काय जागतिक बाजारपेठेमध्ये सोनं खरेदी करायला लागतो. आणि मग सोन्याची मागणी वाढली, पर्चेस वाढायला लागली तर ऑटोमॅटिकली मग मार्केटचा नियम काय सांगतो, मागणी वाढली की रेट वाढणार आहे, मग सोन्याचे रेट वाढायला लागतात. तर हे त्याच्या पाठीमागचं बेसिकली कारण. बरं, जेव्हा आपण सोनं खरेदी करायला जातो बऱ्याच दुकानांमध्ये वेगवेगळे रेट्स आपल्याला बघायला मिळतात. 24 कॅरेटचा एकाच दिवशी भाव बाजूच्या 3 दुकानात वेगवेगळा असतो. तर जेव्हा आपण सोनं खरेदी करतो तेव्हा काही अशा ऑथेंटिकेट साईट्स आहेत ज्याच्यावरती जाऊन आपण सोन्याचा भाव घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे एक बेसिक कॅल्क्युलेशन करून आपण ते खरेदी करू शकतो? 100% म्हणजे हे आहेच आहे. आणि मला असं वाटतं की आता फारसं जास्त गरज पडत नाही कारण आज सोशल मीडियाचा वापर इतका वाढलेला आहे. तुम्ही गुगलवरती जरी टाकलं 2 मिनिटात टुडेज गोल्ड रेट इन पुणे तर तुम्हाला लगेच तो आजचा रेट त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. दररोज वर्तमानपत्रामध्ये पण आपण एक शेवटच्या कॉलममध्ये किंवा मधल्या पानावरती सोन्याचा आणि चांदीचा रेट आलेला असतो.
मग तो रेट आपण पाहून कॅल्क्युलेट करून आपण हे लावू शकतो. आता प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळा का असतो, तर हे आपल्याला तिथं जाऊन चौकशी केली पाहिजे. कारण आता हे खरं आहे की काही दुकानांमध्ये वेगळा असतो, काही दुकानांमध्ये इतर वेगळा लावलेला असतो. आता हे असं का होतं, तर बऱ्याचदा काय होतं की एकतर त्या दुकानदाराला समजा कालचा रेट जास्त असेल सोन्याचा आणि आजचा रेट कमी झालेला असेल आणि त्याला जर वाटलं दुकानदाराला की बाबा कस्टमरला काही माहीत नाहीये, मग तो कालचाच रेट लावतो. परंतु समजा कस्टमर अवेअर असेल, तो आपला कोर्स करून गेलेला असेल, सोन्याबद्दल माहिती असेल, तर मग तो तिथं त्याला ते करता येत नाही. कारण सोन्याचे रेट आपण जर पाहिलं तर गुगलवरती पण तुम्हाला लगेच विदिन 10 सेकंदात तुम्हाला पाहता येतात. गव्हर्नमेंटच्या सुद्धा काही वेबसाईट त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये पाहू शकता की सोन्याचा रेट किती आहे किंवा काय आहे. आता इतर दुकानांमध्ये अजून काय होतं की 22 कॅरेटचा रेट हा वेगळा काढूनच ठेवलेला असतो. हा 22 कॅरेटचा एवढा आहे, 24 कॅरेटचा एवढा आहे. पण ढोबळमानाने जर आपण पाहिलं तर इंटरनेटवरती असलेला रेट म्हणा किंवा वर्तमानपत्रातला रेट असेल, हा सगळा रेट 24 कॅरेटचा असतो. मग 24 कॅरेटच्या रेटवरनं मग इतर सगळ्या सोन्यांच्या कॅरेटचे रेट्स आपल्याला काढायला लागतात. मग त्याचे काही फॉर्म्युलेज असतात की समजा तर मला 22 कॅरेटचं सोनं घ्यायचं आहे, तर मग त्याचा रेट कसा काढायचा. आता प्रत्येक वेळेस तो पेपरला येईलच असं नाही. 24 कॅरेट चाललेला असेल त्याच्यावरनं पण तो काढता येतो. मग आपण आपलं कॅरेट किती आहे ते कॅरेट भागिले 24 गुणिले 100 आपण जर असं केलं, तुम्हाला लगेच आजच्या कॅरेटचा रेट तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे उदाहरण तुम्ही जर मला सांगितलं की मला 18 कॅरेटचं सोनं घ्यायचं आहे, त्याचा रेट काय असला पाहिजे, तर काही नाही, सिंपल गोष्ट आहे. 18/24 गुणिले 100 हे आपण अच्छा. केलं की जी पर्सेंटेजची रक्कम येईल त्या रकमेला आजच्या 24 कॅरेटने गुणायचं. बर. त्या कॅरेटचं तुमचं रेट आहे. म्हणजे 18 कॅरेटचं तुम्हाला हवं असेल तर 18 कॅरेटचं रेट तुम्हाला मिळणार आणि त्याच रेटने तुम्हाला ते सोनं खरेदी करायचं असतं. ॲज अ गोल्ड एक्सपर्ट एखाद्याला फक्त सोन्यामध्ये गुंतवणूकच करायची आहे, तर कोणत्या फॉर्ममधलं सोनं त्याच्याकडे असायला हवं, काय सजेस्ट कराल? गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सोन्यामध्ये बरेचसे व्हेरियंट्स आहेत. तुम्हाला फिजिकल गोल्डची जर आवड असेल तरच त्याच्याकडे जा. नाहीतर शक्यतो जाऊ नका. तुम्ही डिजिटल गोल्ड घेऊ शकता किंवा गव्हर्नमेंटचे बॉन्ड जे आहेत, सॉव्हरेन बॉन्ड्स वगैरे ते तुम्ही घेऊ शकता. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं सोनं हे पूर्णपणे वेगळं आहे आणि आभूषणाच्या दृष्टिकोनातनं असलेलं सोनं पूर्णपणे वेगळं आहे. आता तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनंच जायचं असेल, तर तुम्ही शक्यतो डिजिटल गोल्ड जे आहे, जे आपण आज जीपेवरती पण आपल्याला पाहायला मिळतं. Google Payला पण गोल्ड लॉकर म्हणून आहे MMTCचं किंवा गव्हर्नमेंटचे पण काही बॉन्ड्स आहेत किंवा काही म्युच्युअल फंड पण ह्याच्यामध्ये काम करतात मार्केटमध्ये गोल्डवरती काम करणारे. तुम्ही अशा गोष्टींमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला त्याच्यात रिटर्न्स चांगले मिळतील. काही सरकारी योजना तर अशा आहेत ज्याच्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला व्याज पण देतं. म्हणजे फक्त गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर. परंतु कसं होतं ना, की सोनं खरेदी करताना तो फील पण आपल्याला आला पाहिजे, अशी पण कुठेतरी एक भावना असते. आणि मग माणूस फिजिकली गोल्डकडे वळतो. आणि जर तुम्हाला फिजिकली गोल्डकडे जायचं असेल गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं, तर तुम्ही कॉईनच्या स्वरूपामध्ये किंवा बारच्या स्वरूपामध्ये सोनं साठवलं पाहिजे. दागिने तुम्ही टाळले पाहिजे. आणि हे सोनं किती खरं आहे किंवा किती शुद्ध आहे किंवा आपण जे घेतो ते नेमकं आपल्या हातात येतं काय, या सगळ्यासाठी मला वाटतं वर्कशॉप करायला वर्कशॉप पाहिजे. आपण केला पाहिजे. बरोबर. काय गोष्टी त्याच्यामध्ये आणखी शिकायला मिळतील ज्यांना ह्या या वर्कशॉपमध्ये सगळ्या तुम्ही जर पाहिलं म्हणजे शिकण्यासाठी, तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सोनं कसं तपासायचं, खरं खोटं कसं तपासायचं, हे पहिल्यांदा आपण बेसिकली हातात धरून शिकवतो. जेणेकरून तो प्रॉपर कसोटी दगड घेऊन तो सोनं कसं घासायचं, ते ॲसिडने कसं चेक करायचं, त्याच्या असलेल्या 22 वेगवेगळ्या टेस्ट कशा आहेत, ह्या कशा स्वरूपाने करायच्या आणि ते आपण जसं म्हणतो 52 कशी सोनं, तसं तुम्ही ह्या सगळ्या टेस्ट करून ते सोनं ओरिजिनल कसं आहे, हे आपल्याला त्या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्या सोन्याचं असलेलं व्हॅल्युएशन हे कसं करायचं आजचं, कारण दररोज व्हॅल्युएशन बदलत असतं. सोन्याचा रोज रेट हा रोज बदलतो. मग रोज त्याचं व्हॅल्युएशन आपण त्याचं करू शकतो, की मला जर समजा अचानक अडचण आली, आर्थिक अडचण आली, तर मला किती पैशातनं मिळू शकतात, त्याचा की आपण ताळेबंद मांडू शकतो. जेणेकरून तुम्हाला तुमचे कॅल्क्युलेशन चुकणार नाही आणि तुमची कुठे फसवणूक होणार नाही. बऱ्याचदा काय होतं, की काही सावकार लोकं जे असतात, म्हणजे प्रायव्हेट सावकारी करणारे, सोनं असतं 22 कॅरेटचं, परंतु त्यांना ते 18 कॅरेटनेच ग्राह्य धरतात आणि 18 कॅरेटच्या हिशोबानेच त्यांना पेमेंट करत असतात. अशा बऱ्याच प्रकारच्या फसवणुकी याच्यामध्ये होत असतात. मग त्या तुमच्या फसवणुकी याच्यामध्ये होणार नाही आहेत. तुम्हाला जो ॲक्च्युअल भाव आहे, तो भाव तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे सोनं गहाण ठेवायचं की मोडून टाकायचं, हा निर्णय पण आपल्याला त्यावेळेस घेता येतो. म्हणजे ह्या तर गोष्टी आहेत, व्यवहाराच्या गोष्टी तर आहेतच. परंतु ते सोनं ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शरीराला कुठली गरज आहे, त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन ह्या शिबिरामध्ये केलं जाणार आहे. अच्छा. की जसं आपण पाहतो की बांगड्या का घालायच्या सोन्याच्या हम्म. किंवा कानातले का घातले पाहिजे
किंवा इतर अलंकार, गळ्यामध्ये आपण कुठला हार घातला पाहिजे, कमरेला कुठला घातला पाहिजे, ते सगळ्या अलंकारांचं पाठीमागे असलेलं शास्त्र जे प्राचीन काळी ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय, त्याचं सुद्धा नॉलेज याच्यामध्ये दिलं जाणार आहे. त्याचबरोबर सोनं घरात असल्यानंतर त्याच्या तुम्ही औषधी रेमेडीज कुठल्या करू शकता आणि कणखर तुम्ही मुलांना कसं बनवू शकता. आता आपण बऱ्याचदा म्हणतो बुद्धिमत्तां वरिष्ठम असलं पाहिजे, म्हणजे बुद्धी वाढली पाहिजे आणि शक्ती पण वाढली पाहिजे. तर या दोन्ही गोष्टी कधी एकत्र नसतात. म्हणजे एखादा मुलगा एकतर बुद्धीने शार्प असतो आणि शरीराने अतिशय हाडकुळा असतो, आणि काही मुलं शरीराने हाडकुळे असतात किंवा जाडजूड असतात आणि बुद्धीने अतिशय मंद असतात. मग ह्याचं बॅलन्स साधण्यासाठी काय करायला लागतं, तर तुमच्या घरात सोनं असलं पाहिजे. मग सोन्याचं पाणी त्याला प्यायला दिलं पाहिजे. मग ते सोन्याचं पाणी कसं बनवायचं, घरच्या घरी पण सोनं कसं शुद्ध करायचं, हे सुद्धा सगळं ह्या शिबिरामध्ये शिकवलं जातं, जेणेकरून तुम्ही परिपूर्ण एक सुवर्ण मूल्यांकन करता याच्यामध्ये बनवू शकता. सो आयुष्यभराची मला असं वाटतं 50% कमाई जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करत असू, तर त्याची प्युरिटी काय आणि आपण जे घेतोय आपल्या हातामध्ये नेमकं काय येत आहे हे तपासायला पाहिजे. खरं आहे की नाही?